हॅलो स्टुडंट्स, गुड इव्हनिंग. हा, आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. हा क्वेश्चन नंबर 2 मधला वन प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये वन प्रॉब्लेम काय बघा. द चार्ज क्यू इज मूव्ड फ्रॉम पॉइंट ए अबोव ए डायपोल. ओके. सो इथं बघा मायनस क्यू आणि प्लस क्यू चार्ज तुम्हाला दिसतोय. मायनस क्यू आणि प्लस क्यू चार्ज म्हणजेच काय असतं, डायपोल. ठीक आहे. ऑफ डायपोल मुवमेंट किती, ठीक आहे. मायनस क्यू प्लस क्यू चार्ज म्हणजे डायपोल झालं. आणि या डायपोलच्या वर ए हा एक पॉइंट आहे आणि खाली काय आहे, बी हा एक दुसरा पॉइंट आहे. बिलो द डायपोल ऑन इक्वेटोरियल प्लेन. इक्वेटोरियल प्लेन वरचे दोन्ही पॉइंट आहेत. ओके. आणि याच्यामध्ये काय केलंय, एक चार्ज क्यू घेतलेला आहे आणि तो क्यू चार्जला काय केलेला आहे, ए टू बी मूव्ह केलेला आहे, सरकवलेला आहे. तर या प्रोसेसमध्ये वर्कडन किती होणार. तर लास्ट टाइम आपण असाच एक प्रॉब्लेम सोडवलेला होता, बरोबर आहे ना. ज्यावेळी चार्ज एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला आपण नेतो, ज्यावेळी चार्जला काय करतो आपण, एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला नेतो, त्यावेळी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी होतं. आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय असणार आहे, वर्कडन असणार आहे. तर क्यू या चार्जला काय करूया, सुरुवातीला ए ला ठेवूया, वर्कडन काढूया, सॉरी पोटेन्शियल एनर्जी काढूया. त्याच्यानंतर बी ला ठेवूया, परत पोटेन्शियल एनर्जी काढूया आणि त्यांचं सबट्रॅक्शन करूया. ओके. तर आता येणार बघा इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी साठी मी डायग्राम काढतो. आता बघा, इथं एक चार्ज आहे मायनस क्यू, दुसरा चार्ज आहे प्लस क्यू आणि इथं पॉइंट काय आहे, ए आहे आणि तिथं चार्ज किती ठेवलाय, क्यू ठेवलाय. आता डायपोल म्हणजे सपोज मायनस क्यू टू प्लस क्यू डिस्टन्स किती आहे, 2L आहे, 2L. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस क्यू टू ए पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स, याला काय म्हणूया आपण, हे जे डिस्टन्स आहे ना त्याला एक्स म्हणूया, एक्स. आणि प्लस क्यू टू क्यू हे जे डिस्टन्स आहे ते देखील किती असणार, एक्स एवढंच असणार. कारण तो पॉइंट काय आहे, इक्वेटरवर. इक्वेटरवरचा पॉइंट म्हणजे काय असणार, जेवढं मायनस क्यू चार्ज पासून डिस्टन्स असणार तेवढंच प्लस क्यू चार्ज पासून डिस्टन्स असणार आहे. ओके. तर इनिशियल पोटेन्शियल एनर्जी, आता पोटेन्शियल एनर्जी कसं काढायचं माहिती आहे तुम्हाला, किती पेअर होतात बघायचं, तेवढ्या पेअर लिहायच्या प्रोडक्टमध्ये. 1/4πε0. पहिली पेअर कुठली होणार आहे, मायनस क्यू आणि क्यू. ओके. ही इथली पहिली पेअर झाली. म्हणजे मायनस क्यू इंटू क्यू म्हणजे मायनस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय, सॉरी इथं वाय चुकून लिहिलं मी, इथं एक्सच लिहायला पाहिजे, एक्स. मायनस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आठवते का बघा, 1/4πε0 Q1 Q2 बाय प्लस Q2 Q3 बाय प्लस Q3 Q4 बाय. जेवढे पेअर्स तयार होतात त्या सिस्टीम मध्ये ते सगळे पेअर तुम्हाला लिहावे लागतील. ठीक आहे. तर मायनस क्यू इंटू क्यू त्यांच्यामध्ये डिस्टन्स एक्स आहे. त्याच्यानंतर दुसरं पेअर जे आहे ते क्यू आणि प्लस क्यू यांचं पेअर. ओके. प्लस क्यू इंटू क्यू म्हणजे क्यू स्क्वेअर, त्यांच्यामध्ये डिस्टन्स देखील किती आहे, एक्स आहे. त्याच्यानंतर प्लस मायनस क्यू आणि क्यू म्हणजे मायनस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय त्यांच्यामधलं डिस्टन्स 2L आहे. ही झाली तुमची इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. लक्षात आलं. आता बघा मायनस क्यू स्क्वेअर बाय एक्स प्लस क्यू स्क्वेअर बाय एक्स कॅन्सलच होतोय. सो इनिशियल पोटेन्शियल एनर्जी ऑफ दिस थ्री चार्जेस होणार आहे 1/4πε0 मायनस क्यू स्क्वेअर बाय 2L. ओके. इथं कोणाला काय डाऊट आहे का बघा. त्याच्यानंतर आता काय करायचं, फायनल पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. फायनल पोटेन्शियल एनर्जी. फायनल पोटेन्शियल एनर्जीसाठी परत तुम्हाला डायग्राम काढावे लागणार. फायनल पोटेन्शियल एनर्जी. पुन्हा एकदा बघा, आता नेक्स्ट डायग्राम कशी येणार आहे, देर इज अ मायनस क्यू चार्ज, त्याच्यानंतर प्लस क्यू चार्ज आणि तिसरा जो चार्ज आहे
मायनस क्यू चार्ज, त्याच्यानंतर प्लस क्यू चार्ज, आणि तिसरा जो चार्ज आहे तो कुठं आहे आता बी पोझिशनला आहे. ए पोझिशन वरून बी पोझिशनला गेलेला आहे इक्वेटरवर किंवा इक्वेटोरियल प्लेनवर. ही बी पोझिशन आहे आणि तो चार्ज किती आहे पुन्हा एकदा क्यू आहे. ठीक आहे. आता पुन्हा एकदा सगळी डिस्टन्सेस दाखवूया. इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते किती आहे पुन्हा एकदा 2L, कारण डायपोल मध्ये डिस्टन्स आपण 2L ने डिनोट करतो. त्याच्यानंतर मायनस क्यू टू बी हा पॉइंट, हे डिस्टन्स सपोज काय असेल वाय असेल, वाय. इथून इथपर्यंत डिस्टन्स सपोज काय असेल वाय असेल, तर इकडून इकडे पण डिस्टन्स किती येणार आहे वायच येणार, कारण इक्वेटरचा प्रत्येक पॉइंट मायनस क्यू आणि प्लस क्यू पासून तेवढ्याच डिस्टन्सला असतो. हे सपोज वाय असेल आणि हे पण सपोज काय असेल वाय असेल. तर आता बघा फायनल पोटेन्शियल एनर्जी U2 इज इक्वल टू 1/4πε0 इन ब्रॅकेट मायनस क्यू इंटू क्यू म्हणजे मायनस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे 2L आहे. झालं. त्याच्यानंतर मायनस क्यू आणि क्यू मधलं, ओके, हा मायनस क्यू आणि इथला क्यू म्हणजे मायनस काय येणार आहे क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय काय येणार आहे त्यांच्यामध्ये डिस्टन्स वाय आहे, आणि प्लस क्यू आणि क्यू, ओके, त्याचं प्रोडक्ट येणार आहे क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय वाय. आता पुन्हा एकदा मायनस क्यू स्क्वेअर बाय मायनस क्यू स्क्वेअर बाय वाय आणि प्लस क्यू स्क्वेअर बाय वाय कॅन्सल होणार आहे. सो फायनल पोटेन्शियल एनर्जी येणार आहे 1/4πε0 इंटू ब्रॅकेट काय होणार आहे मायनस क्यू स्क्वेअर बाय 2L मायनस क्यू स्क्वेअर बाय 2L येणार. ठीक आहे. तर इनिशियल फायनल पोटेन्शियल एनर्जी झालेली आहे. आता वर्क डन इज इक्वल टू फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. आता बघा इनिशियल पोटेन्शियल एनर्जी तेवढीच दिसायला लागली, फायनल पोटेन्शियल एनर्जी तेवढीच दिसायला लागली. सो सबट्रॅक्शन केल्यानंतर 0 येणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, इक्वेटोरियल प्लेनवर आपण एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला गेलो तर वर्कडन अजिबात होत नाही. इक्वेटरवर आपण कुठलाही चार्ज जर मूव्ह केला इक्वेटरवर तर वर्कडन अजिबात होत नाही, असा त्याचा मिनिंग होतो. कारण इक्वेटरवरचे सगळे पॉईंट काय असतात सेम पोटेन्शियलला असतात, त्याच्यामुळे वर्कडन होत नाही. आणि हे या पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का? नेहमी लक्षात ठेवा, एक सिस्टम ऑफ चार्ज असेल आणि एका चार्जला एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला नेऊन ठेवला आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये आला की फाइंड आउट वर्क डन, तर वर्क डन काढायची एकमेव मेथड आहे आणि ती म्हणजे काय करायचं लक्षात घ्या. इनिशियल कॉन्फिगरेशन जे चार्जचं असणार आहे, इनिशियल पोझिशन नुसार जी पोटेन्शियल एनर्जी येईल ती काढायची, त्याच्यानंतर फायनल पोझिशन नुसार जी पोटेन्शियल एनर्जी येईल ती काढायची आणि त्या दोन पोटेन्शियल एनर्जीचं सबट्रॅक्शन करायचं. दॅट इज द वर्क डन. फायनल मायनस इनिशियल म्हणजे काय असणार, वर्क डन बाय द एक्सटर्नल एजन्सी असणार. ओके. आय होप कुणालाही याच्यामध्ये डाऊट नसेल. काय डाऊट असला तर विचारा. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. हा, न्यूमेरिकल व्यतिरिक्त बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते पण डिस्कस करूया. इफ डिफरन्स बिटवीन द रेडियाई ऑफ टू स्पियर्स ऑफ स्पेरिकल कंडक्टर इज इन्क्रीज्ड, स्टेट वेदर कॅपॅसिटन्स विल इन्क्रीज ऑर डिक्रीज. ओके, स्टेट वेदर कॅपॅसिटन्स विल इन्क्रीज ऑर डिक्रीज. ओके. आता हा जो क्वेश्चन जो आहे इट इज रिलेटेड टू द कॅपॅसिटी ऑफ द स्पेरिकल कॅपॅसिटर. ओके. आणि बुक मध्ये डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत कॅपॅसिटी ऑफ स्पेरिकल कंडेन्सर अँड सिलेंड्रिकल कंडेन्सर. तर कॅपॅसिटी ऑफ स्पेरिकल कंडेन्सरचा फॉर्म्युला काय बघा, हा कसा सॉल्व्ह करणार आहे. कॅपॅसिटी ऑफ स्पेरिकल कंडेन्सर इज गिवन बाय फॉर्म्युला 4πε0 in bracket AB upon B minus A. So this is the formula for capacity of the spherical capacitor. स्पेरिकल कॅपॅसिटर किंवा त्याला स्पेरिकल कंडेन्सर बनायचं. त्याच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय बघा 4πε0 AB अपॉन B मायनस A. आता AB म्हणजे काय असतं, तर स्पेरिकल कॅपॅसिटर मध्ये तुम्हाला माहिती आहे की दोन स्पियर्स असतात असे. आतल्या स्पियरची रेडियस A असते आणि बाहेरच्या स्पियरची रेडियस काय असते B असते. ठीक आहे. याला काय म्हणायचं स्पेरिकल कॅपॅसिटर. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय स्टेट फेदर. आता काय विचारलं इफ डिफरन्स बिटवीन रेडियाई ऑफ टू स्पियर्स इज इन्क्रीज्ड,
डिफरन्स बिटवीन रेडियाई म्हणजे काय येणार, बी मायनस ए येणार. हा बी मायनस ए जर वाढवला, डिफरन्स वाढवला, तर कॅपॅसिटन्स काय होईल, डिक्रीज होईल का इन्क्रीज होईल? हा 1 मार्कचा क्वेश्चन होऊ शकतो, लक्षात घ्या. तर तुम्हाला याचा आन्सर लिहिण्यासाठी या पद्धतीने लिहावं लागेल. C is equal to 4 pi epsilon naught AB divided by B minus A. ओके सर, B minus A is the difference between radii. ठीक आहे. बी मायनस ए डिफरन्स बिटवीन रेडियाई जर वाढवलं, रेडियस मधला डिफरन्स वाढवला म्हणजे बी मायनस ए जर वाढवलं, तर काय होणार, कॅपॅसिटी विल डिक्रीज. कारण डिनॉमिनेटर वाढवतोय ना आपण, डिनॉमिनेटर वाढवायचं म्हणजे कॅपॅसिटी डिक्रीजेस. सो याचा आन्सर काय येणार आहे, कॅपॅसिटी of that spherical capacitor decreases. That is the answer. लक्षात आलं. त्याच्यानंतर a metal plate is introduced between the plates of charged parallel plate capacitor. What is the effect on capacitance of the capacitor? म्हणजे कॅपॅसिटरच्या दोन प्लेटच्या मध्ये आपण एक मेटल प्लेट आतमध्ये इन्सर्ट केली. याच्या अगोदर आपण काय बघितलंय, डायइलेक्ट्रिक प्लेट इन्सर्ट केल्यानंतर काय होतंय बघितलं होतं, कॅपॅसिटी नेहमी वाढतेच. तर मेटल प्लेट इन्सर्ट केल्यानंतर काय होणार, आता कॅपॅसिटी दोन प्लेटच्या मध्ये तिसरी प्लेट जर इन्सर्ट केली तर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो बघा, ए एप्सिलॉन नॉट. ओके, कॅपॅसिटीचा फॉर्म्युला ए एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी बाय के असा फॉर्म्युला असतो, तुम्हाला माहिती आहे. आणि फॉर मेटल साठी आपण बघितलंय की के असतं इन्फिनिटी, के असतं इन्फिनिटी, म्हणजे टी बाय इन्फिनिटी किती होणार, म्हणजे टी बाय के टर्म कॅन्सल आउटच होणार ना. टी बाय इन्फिनिटी म्हणजे 0. म्हणजे मेटल प्लेट साठी कॅपॅसिटीचा फॉर्म्युला असतो C इज इक्वल टू ए एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस टी. ठीक आहे, म्हणजे मेटल प्लेटचा थिकनेस जर वाढवत नेला तर कॅपॅसिटी काय होणार, वाढत जाणार, बरोबर आहे ना. कारण टी वाढलं की डी मायनस टी काय होणार, कमी होणार, आणि डिनॉमिनेटर कमी होणार म्हणजे कॅपॅसिटी वाढणार. लक्षात येते मी काय सांगतोय, टी वाढवायचं म्हणजे डी मायनस टी कमी करायचं, आणि डी मायनस टी कमी करायचं म्हणजे कॅपॅसिटी वाढवायची. सो थोडक्यात याचा मिनिंग काय होतो, कॅपॅसिटी इन्क्रीजेस, कॅपॅसिटी इन्क्रीजेस. म्हणजे कॅपॅसिटरच्या दोन प्लेट्सच्या मध्ये जर मेटल प्लेट टाकली, ओके, जर मेटल प्लेट आपण इन्सर्ट केली कॅपॅसिटर मध्ये दोन प्लेटच्या मध्ये, तर त्या कॅपॅसिटरची काय होते, कॅपॅसिटन्स वाढते, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर द सेफ वे टू प्रोटेक्ट फ्रॉम लाइटनिंग इज टू बी इनसाइड द कार, जस्टिफाय. क्वेश्चन काय बघा, समजा पावसाचा सीझन असेल आणि खूप मोठ्या मोठ्या विजा चमकत असतील. ओके, तुम्ही कार मधून ट्रॅव्हल करायला लागलाय, लक्षात घ्या, कार मधून ट्रॅव्हल करायला लागलाय, खूप मोठ्या विजा चमकायला लागल्यात. ओके, तर कारमध्येच राहणं सेफ का, कारमध्ये उतरून झाडाजवळ राहणं सेफ असणार आहे, तर कारमध्येच राहणं सेफ असणार आहे. कारमध्ये राहणं सेफ जास्त का असतं, कारण कार ही कशाची बनलेली असते, मेटल बॉडीची बनलेली असते. कार ही जनरली मेटल बॉडीची बनलेली असते, आणि कार म्हणजे एक प्रकारची काय झाली, क्लोज्ड मेटल बॉडी झाली. लक्षात घ्या, कार इज लाईक अ क्लोज्ड मेटल बॉडी. आणि तुम्हाला माहित आहे, क्लोज्ड कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्डच नसतं. म्हणजे जिथं इलेक्ट्रिक फील्ड नाही तिथं इलेक्ट्रिसिटी येईल का, येणारच नाही ना. म्हणजे मोठ्या मोठ्या विजा जर चमकत असेल पावसाळ्यात, तुम्ही कारनं ट्रॅव्हल करत असाल, तर इट इज सेफ टू बी रिमेन इन द कार. लक्षात येते मी काय सांगतोय, कारण कार इज लाईक अ क्लोज्ड मेटल कंडक्टर. क्लोज्ड मेटल काय असणार आहे, कंडक्टर असणार आहे, आणि क्लोज्ड मेटल कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड अजिबात नसतं. म्हणजे बाहेर कितीही इलेक्ट्रिक फील्ड असलं तरी तुमच्या कारच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड येणार नाही अजिबात, त्या लाइटनिंगमुळे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही शॉक बसणार नाही. ओके, त्याच्यामुळं इट इज सेफेस्ट वे टू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम लाइटनिंग इज टू बी इनसाइड द कार. रिझन काय लिहायचं याचं, बिकॉज कार ऍक्ट लाईक अ क्लोज्ड मेटल कंटेनर किंवा क्लोज्ड मेटल कंडक्टर, अँड इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड कंडक्टर इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, 0 असतं. ओके, त्याच्यानंतर फिफ्थ क्वेश्चन काय बघा, अ स्पेरिकल शेल ऑफ रेडियस d with charge q is expanded to radius a. Find the work done by electrical force in this process.
या क्वेश्चनचं जरा आन्सर आपण लिहूया. हा, तर क्वेश्चन काय बघा, स्पेरिकल शेल ऑफ रेडियस बी with charge capital Q is expanded to radius A. Find the work done by electrical force during the process. तर वर्क डन काढायचं आहे. तर याच्यामध्ये काय करावं लागेल, सुरुवातीला जो स्पियर आहे, ना, त्याची रेडियस किती आहे? सुरुवातीला त्या स्पियरची रेडियस आहे बी आणि याच्यावर चार्ज किती आहे क्यू. तर या स्पेरिकल शेलमध्ये सुरुवातीला किती एनर्जी स्टोर्ड आहे ते काढावं लागेल. इनिशियल एनर्जी, त्याला इनिशियल पोटेन्शियल एनर्जी असं म्हणणार. आणि त्याच्यानंतर त्याची रेडियस ज्यावेळी आपण ए करणार, जे रेडियस वाढवणार आहे, चार्ज तेवढाच राहणार आहे, चार्ज काय चेंज होणार नाही, परंतु रेडियस चेंज होणार आहे. तर त्यावेळेची एक एनर्जी आपल्याला काढावं लागेल, एनर्जी स्टोर्ड. ओके, पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड. आणि या दोन पोटेन्शियल एनर्जी मधला डिफरन्स म्हणजे वर्क डन येणार आहे. ओके, तर याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे आणि ती म्हणजे काय, कॅपॅसिटी ऑफ स्पेरिकल कंडक्टर. कॅपॅसिटी काय असते तो फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके, तर बघा, वी नो दॅट, इथं क्वेश्चन काय दिलाय बघा, क्वेश्चन जस्ट अगोदर लिहितो मी. असा एक स्पियर होता की ज्याची रेडियस बी आणि चार्ज क्यू होता आणि त्याचं काय केलेलं आहे, एक्सपान्शन केलेलं आहे. ओके, त्याची बी वरून रेडियस काय झालेली आहे, ए झालेली आहे, चार्ज तेवढाच आहे आणि एक्सपांड केले. लक्षात घ्या, म्हणजे ए शुड बी ग्रेटर दॅन काय असलं पाहिजे, बी असलं पाहिजे. तर या प्रोसेसमध्ये वर्क डन किती होणार आहे? वी नो दॅट कॅपॅसिटी ऑफ स्पियर किंवा स्पेरिकल शेल, स्पियर किंवा स्पेरिकल शेलच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो बघा, स्पेरिकल शेलच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला असतो C इज इक्वल टू 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू रेडियस. हा जनरल फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या, कॅपॅसिटी ऑफ स्पेरिकल शेल. अँड एनर्जी स्टोर्डचा फॉर्म्युला काय असतो, एनर्जी स्टोर्ड इन कंडक्टर, चार्जड कंडक्टर, एनर्जी स्टोर्ड इन चार्जड कंडक्टर. तर त्याचे 3 फॉर्म्युले आहेत ना. कुठले कुठले फॉर्म्युले आहेत बघा, पहिला आहे हाफ CV स्क्वेअर, दुसरा फॉर्म्युला आहे हाफ Q इंटू फी आणि तिसरा फॉर्म्युला आहे हाफ Q स्क्वेअर बाय C. असे एनर्जी स्टोर्ड इन कंडक्टरचे फॉर्म्युले आहेत. एनर्जी स्टोर्ड म्हणजे पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड, लक्षात घ्या. तर याच्यातला कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल? आता इथं कॅपॅसिटी तर आपल्याला मिळते. ओके, म्हणजे पहिल्या शेलची कॅपॅसिटी असणार 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू रेडियस, त्याची किती आहे, बी आहे. आणि नंतरची कॅपॅसिटी देखील मिळते. नंतर कॅपॅसिटी किती होणार, 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू ए होणार. ठीक आहे, कॅपॅसिटी मिळते आणि त्याचबरोबर चार्ज आहे तेवढाच आहे ना, म्हणजे चार्ज आणि कॅपॅसिटीच्या स्वरूपातला फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजे हा शेवटचा जो फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युला वापरावा लागेल. बघा, आता आपण काय करूया, इनिशियल एनर्जी स्टोअर काढूया. इनिशियल एनर्जी स्टोअर्ड, त्याला U1 म्हणतो मी. U1 हाफ Q स्क्वेअर बाय इनिशियल कॅपॅसिटी, दॅट इज C1, म्हणजे हाफ Q स्क्वेअर डिवायडेड बाय इनिशियल कॅपॅसिटी किती आहे, 4 पाय इप्सिलॉन नॉट, आणि सुरुवातीला रेडियस किती आहे रे, बी आहे. ओके, ही झाली इनिशियल एनर्जी स्टोअर्ड. त्याच्यानंतर येणार आहे आता फायनल एनर्जी स्टोअर्ड. फायनल एनर्जी स्टोअर्ड येणार आहे हाफ, चार्ज तेवढाच आहे, चार्ज काही चेंज झालेला नाही, आणि कॅपॅसिटी किती आहे आता, 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू ए. ओके, आता काय करायचं, फायनल एनर्जी मायनस इनिशियल एनर्जी. सो देअरफॉर वर्क डन म्हणजे असणार आहे, वर्क डन W इज इक्वल टू U2 मायनस U1. म्हणजे दोन्ही मध्ये हाफ Q स्क्वेअर कॉमन निघणार, दोन्ही मधलं हाफ Q स्क्वेअर. ओके, ब्रॅकेट मध्ये राहणार 1 बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू बी मायनस 1 बाय, सॉरी, फायनल मायनस इनिशियल ना, 1 बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट ए मायनस 1 बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट बी. सो वर्क डन इज इक्वल टू, अजून 4 पाय इप्सिलॉन नॉट पण कॉमन काढूया,
ओके. सो क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 4 म्हणजे किती होणार 8 पाय इप्सिलॉन नॉट. बरोबर आहे ना. क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 4 म्हणजे 8 पाय इप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट काय येणार आहे 1 by a minus 1 by b. ओके. सो दॅट इज युअर आन्सर. आणखी परत पुढे लिहायचं असेल तर आणखी असं लिहू शकतो आपण क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 8 pi epsilon naught in bracket b minus a divided by ab. ओके. लक्षात आलं का बघा. तर याच्यामध्ये हा एक वेगळा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागतो जो फॉर्म्युला आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये कुठेही शिकवलेला नाहीये आणि तो फॉर्म्युला म्हणजे काय कॅपॅसिटी ऑफ स्पेरिकल शेल. एका शेलच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला असतो 4 पाय एप्सिलॉन नॉट आर. शेल म्हणजे एकच स्पियर असेल तर त्याची कॅपॅसिटी हे लक्षात ठेवा. तर सगळ्यांना आणखी एक महत्वाची सूचना तर पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स हा एक वेगळा टॉपिक आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स. ओके. आणि तो नीट अँड जेई साठी खूप महत्वाचा टॉपिक आहे. तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तो नीट अँड जेई पॉइंट ऑफ व्ह्यू जो टॉपिक आहे तो व्यवस्थित प्रिपेअर करा. त्याचे सगळे व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड केलेले आहेत. ओके. डीएससी फिजिक्स या युट्यूब चॅनलला जावा आणि तिथं इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा एक चॅप्टर आहे आणि कॅपॅसिटरचा एक चॅप्टर आहे. हे दोन्ही चॅप्टर व्यवस्थित प्रिपेअर करा म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे स्टेट बोर्ड मध्ये फक्त थोडासाच पार्ट आहे लक्षात घ्या. नीट आणि जेई साठी लागणाऱ्या सगळ्या केसेस तिथं मी अगदी व्यवस्थित एक्सप्लेन केलेल्या आहेत. ते प्रिपरेशन करा. ते प्रिपरेशन केल्यानंतर काय होईल हे तुम्हाला काहीच वाटणार नाही लक्षात घ्या. ठीक आहे. सो वर्कडन एवढं होणार आहे. त्याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. कुणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? हे प्रॉब्लेम तुम्हाला कसं वाटेल की थोडेसे प्रॉब्लेम डिफिकल्ट वाटतात किंवा सरांनी काय कुठनं फॉर्म्युले काढले कसे वापरले काय कळलंच नाही. ह्या गोष्टी ज्या आहेत ना ते तुम्हाला कधी समजतात माहितीये का ज्यावेळी तुम्ही लार्ज नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय आणि नीट अँड जेईची ज्यावेळी तयारी करताय ना त्यावेळी तुम्हाला प्रॉब्लेम्स खूप इझी जातात. फक्त स्टेट बोर्डचा सिलेबस प्रिपेअर करून ते पुस्तक वाचून तुमची तयारी होणार नाही आणि तुमच्याकडे ऑलरेडी सगळं मटेरियल जे आहे ते अवेलेबल आहे. सगळे व्हिडिओ सध्या अवेलेबल आहे. त्याचा वापर करा. त्याच्यासाठी तुम्हाला हार्डवर्क खूप करावं लागेल आणि ज्यावेळी लार्ज नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय ना त्यावेळी ऑटोमॅटिकली हे तुम्हाला कुठल्या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं हे तुम्हाला आयडिया यायला लागते. त्याच्यासाठी नंबर ऑफ प्रॉब्लेम अगोदर सॉल्व्ह करावे लागतात. त्याच वेळी हे सुचतंय. ठीक आहे. 3 charges minus q plus q minus q are placed at equal distance on straight line. Okay, there is a straight line like this and there are 3 charges minus q plus q and minus q. Straight line. If the potential energy of the system of 3 charges is 0, then what is the ratio of Q डिवायडेड बाय Q असं विचारलंय. पोटेन्शियल एनर्जी 0 यायला पाहिजे. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. काय करायचं आहे फक्त या 3 चार्जेसची जी पोटेन्शियल एनर्जी निर्माण होते ना त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे. ओके. वी नो दॅट पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू इक्वल डिस्टन्स म्हणजे मायनस क्यू टू प्लस क्यू एक्स डिस्टन्स असणार आणि प्लस क्यू टू मायनस क्यू देखील एक्स डिस्टन्स असणार आहे. ते डिस्टन्स आपण एक्स आहे असं आपण ऍझ्युम करूया. U इज इक्वल टू 1 by 4 pi epsilon naught. ओके. जेवढे कॉम्बिनेशन तयार होतात तेवढे लिहायचे आहेत. बरोबर आहे ना. तर मायनस क्यू आणि प्लस क्यूचं कॉम्बिनेशन पहिलं. ओके. सो मायनस क्यू इंटू क्यू डिवायडेड बाय डिस्टन्स किती एक्स प्लस त्याच्यानंतर प्लस क्यू आणि मायनस क्यूचं दुसरं कॉम्बिनेशन दॅट इज मायनस क्यू इंटू क्यू डिवायडेड बाय एक्स प्लस तिसरं येणार मायनस क्यू आणि मायनस क्यूचं मायनस क्यू आणि मायनस क्यू म्हणजे काय येणार आहे ते मायनस क्यू इंटू मायनस क्यू म्हणजे क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय त्यांच्याबद्दल डिस्टन्स किती आहे एक्स प्लस एक्स म्हणजे 2x झालं. अँड इन द क्वेश्चन इट इज गिवन दॅट बट इट इज गिवन दॅट U इज इक्वल टू 0 आहे ना. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0.
ठीक आहे. अँड देअरफोर काय होणार बघा, 1/4 एप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट हे मायनस क्यू क्यू बाय एक्स, मायनस क्यू क्यू बाय एक्स म्हणजे मायनस 2q डिवायडेड बाय एक्स असं लिहू शकतो, प्लस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2x इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार, कारण पोटेन्शियल एनर्जी 0 व्हायला पाहिजे. आता 4 एप्सिलॉन नॉट राईट हँड साईडला आला तर 4 एप्सिलॉन नॉट इंटू 0 म्हणजे 0च येणार ना. ठीक आहे, म्हणजे मायनस 2q डिवायडेड बाय एक्स प्लस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2x इज इक्वल टू 0. ओके, मग आता मायनसची टर्म राईट हँड साईडला नेऊया. So q square divided by 2x is equal to 2q divided by x येणार. आता दोन्ही साईडचं q आणि x कॅन्सल होईल. q गेट कॅन्सल, q गेट कॅन्सल, x and x गेट कॅन्सल. शिल्लक काय राहणार बघा, एक q कॅन्सल होणार, एक q शिल्लक राहणार आहे. ठीक आहे, q बाय 2 लेफ्ट हँड साईडला q बाय 2 राहणार आणि राईट हँड साईडला 2 कॅपिटल Q राहणार. तर क्वेश्चन मध्ये विचारलंय कॅपिटल Q बाय स्मॉल q किती होणार आहे. सो 2 ला LHS आणलं तर 1 डिवायडेड बाय 4 होणार आणि स्मॉल q ला RHS नेलं तर q बाय q होणार आहे. सो q डिवायडेड बाय कॅपिटल Q हा रेशो काय येणार आहे, 1/4 येणार आहे. या क्वेश्चन मध्ये कुणाला काय डाऊट असला तर विचारा. एनी डाऊट इन दिस केस? म्हणजे किती सिंपल प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. जे 3 चार्जेस मायनस क्यू प्लस क्यू मायनस क्यू एका स्ट्रेट लाईनवर ठेवलेत, इक्वल डिस्टन्सला ठेवलेत. तर पोटेन्शियल एनर्जी 0 येण्यासाठी क्यू बाय क्यू हा रेशो काय असला पाहिजे. तर या 3 चार्जेसची पोटेन्शियल एनर्जी लिहायची आणि इक्वल टू 0 फक्त करायची. दॅट्स ऑल. ओके.